आज 2:30 वाजे सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती, एक सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे। गॅस अजूनही बाहेर येतोय आणि MIDC फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा। तोंडाला रुमाल किंवा मास्क, ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं। विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची शक्यता आहे। तर नागरिकांना विनंती करण्यात येते की प्रशासनाचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत। आपण जे धूर आहेत त्या धुराच्या लोटापासून बाजूला सुरक्षित जागी आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन थांबायचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं। पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतील बोईसर MIDC भागिरिया केमिकल्स पूर्वी झेनिथ केमिकल या कंपनीत आज 2 मार्चला दुपारी 2च्या सुमारास ओलियम वायूची गळती झाल्याची घटना घडली। या वायू गळतीमुळे परिसरातील कामगार आणि नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे। कंपनीतील ओलियम बाहेर पडल्याने काही वेळातच परिसरात उग्रवास पसरला। ओलियम वायू हवेशी संपर्कात आल्यावर सल्फर डायऑक्साईड आणि इतर सल्फर ऑक्साईड तयार होतात, त्यामुळे डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, घशात कोरडेपणा, खवखव आणि श्वसनाचा त्रास अशी लक्षणे जाणवू लागली। वायूचा प्रभाव सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर परिसरात पसरल्याची प्राथमिक माहिती आहे। वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने कॅमलिन नाका ते टाकी नाका दरम्यानच्या औद्योगिक व निवासी भागावर परिणाम झाल्याचे दिसून आले। संपूर्ण परिसरात पांढऱ्या धुरासारखे वातावरण निर्माण झाले होते। घटना लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी तत्काळ बाहेर धाव घेतली। सुरक्षेच्या कारणास्तव या कंपनी लगतच्या सुमारे 10 कंपन्यांमधील कामगारांना तात्पुरती सुट्टी देण्यात आली। परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून काही भाग रिकामा करण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार काही महिलांना श्वसनाचा त्रास जाणवला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत नोंद नाही। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांनी तत्काळ व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग व इतर संबंधित विभागाला सतर्क केले। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांचा मोठा ताफा परिसरात तैनात करण्यात आला असून कंपनीकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून वायू गळती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत। जवळील तारापूर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले। तसेच इतर उद्योगांमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे। घरातील खिडक्या दरवाजे बंद ठेवावेत। अत्यावश्यक असल्यास बाहेर पडताना नाक व तोंड ओल्या कापडाने झाकावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे। अफवा पसरवू नयेत असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।